नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत उंबरहंडीची भाजी म्हणजेच मोदकाची भाजी. चला तर मग तयारी करूया. मी खोबरं, लसूण, कोथिंबीर, शेंगदाणे घेतलेले आहेत. गॅसवरती कढई ठेवायचे आणि आपण जे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत, अर्धी वाटी घेतलेली आहेत मी शेंगदाणे. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही किती पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता. मग माझ्यासाठी मी चांगलं परतून घेतलेलं आहे त्याला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं टाकलं आहे, त्यालाही चांगलं भाजून घेतलेलं आहे. म्हणजे बघू शकताय व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. मग ते काढून घ्यायचं व्यवस्थित. मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची ओबडधोबड पेस्ट करायची. बारीक, एकदम बारीक नाही करायचं. थोडंसं मोठं मोठं ठेवलं ना, म्हणजे ते आपल्याला खायला पण छान लागतं. असं थोडंसं दाताखाली आल्यानंतर छान वाटतं त्याच्यामुळं. मग आपण लसूण, अद्रक ते सगळं ओबडधोबड ते पण वाटून घ्यायचं छान असं. मग ते आपण जे तयार केलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. कोथिंबीर टाकायची आणि आपल्या आवडीचे आता त्याच्यामध्ये मसाले टाकायचे. मी काळा मसाला टाकला आहे 2 चमचे आणि लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी तेलाची धार टाकायची आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळीकडे मसाला लागला पाहिजे, आपला तिखटला वगैरे सगळं लागलं पाहिजे ना व्यवस्थित. बघू शकता असं एकदम छान असं बनलं पाहिजे ते. मग नंतरच्या आपल्या भाजीच्या वाटणाची तयारी. कांदा घेतला आहे मी, लसूण घेतलं आहे, अद्रक घेतलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. ते सगळं तेल टाकून कढईमध्ये ते ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं. बघू शकताय तुम्ही आता मी खोबरं पण टाकलेलं आहे कांदा चांगला ब्राऊन झाल्यानंतर. आता ते सगळं काढून घ्यायचं आणि ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला चांगली त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही लसूण पण टाकलेलं आहे मी, आलाचा तुकडा टाकला आहे. मग ते सगळं बारीक पेस्ट केलेली आहे. त्यानंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. मी 1 वाटी बेसन पीठ आणि 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि चवीपुरतं एक थोडंसं मीठ टाकायचं. चांगलं पाणी टाकून व्यवस्थित घट्ट गोळा मळायचा, जास्त पातळ नाही करायचा, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित मोदक करता येणार नाही. थोडीशी तेलाची धार टाकायची. 10 मिनिट भिजत ठेवायचं. मस्त 1-2-10 मिनिट भिजल्यानंतर पीठ छान असं मऊसूत होतं. नंतर एक छोटा असा गोळा काढायचा, मस्त बारीक असा लाटून घ्यायचा, जास्त पातळ नाही करायचा. बारीक झाल्यानंतर फुटायची भीती असते, त्याच्यामुळे जास्त बारीक नाही करायची पातळ. मग त्याच्या मस्त आपण कळ्या पाडून घ्यायच्या. मोदकाला कशा कळ्या पाडून घेतो आपण, तशा त्याच पद्धतीने मस्त त्याच्यामध्ये आपण ते सारण भरून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित दिसते ते मोदक वगैरे आकार ते. आता मस्त त्याला बंद करून घ्या आणि मोदकाचा आकार असे तयार झालेला आहे छानपैकी. बघा आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत. आता आपण रश्श्याची तयारी करूया. कढई ठेवायची गॅसवरती. तेल टाकायचे 2-3 चमचे. 2-3 चमचे तेल टाकून झाल्यानंतर जिरे मोहरी टाकायचे. चांगले तडतडल्यानंतर आपण जे बनवलं होतं वाटण रश्श्यासाठी, ते वाटण टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि त्याला एक चांगलं 5-10 मिनिट परतून घ्यायचं, चांगलं तेल सुटेपर्यंत. आता बघू शकता किती ब्राऊन कलर आलेला आहे त्याला. त्याच्यानंतर तुमच्या आवडीचे मसाले, मी काळा मसाला, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला हे सगळे मसाले टाकून घेतलेले. त्यालाही तेल येईपर्यंत परतून घ्यायचं. त्याच्यानंतर मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर ते 2 मिनिट ठेवायचं आणि त्याच्यानंतर गरम पाणी टाकायचं. म्हणजे काय, तर्री चांगली येते ना, त्यामुळं चांगलं खळखळत उकळत आलं की मग त्याच्यामध्ये मोदक टाकायचे. खळखळत्या उकळत्या पाण्यामध्येच टाकायचे बरं मोदक. मग बघू शकता आपले मोदक मस्त शिजत आलेले आहेत. आणि शिजलेले कसे समजायचे तर तुम्ही बघू शकता मोदकाला खड्डे पडलेले आहेत खालच्या साईडने, म्हणजे समजायचं की मोदकाची भाजी आपली तयार आहे. आता बघू शकता किती छान दिसते ती भाजी. मला तर खूप जास्त आवडते मोदकाची भाजी. तुम्हाला पण आवडते का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मग काय, मस्तपैकी ताट रेडी करायचं आणि नवऱ्याला द्यायचं खायला. मस्त म्हणायचं त्यांना, सांगा कशी झाली आहे भाजी. मस्तपैकी आपण ताट रेडी केलेलं आहे. माझी मोदकाची भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.